मंडळी, मनोरंजनाच्या तंत्रज्ञानं लोकांना मंत्रमुग्ध करायला सज्ज झाली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, एका आजारी बायकोची सो कॉल्ड शेवटची इच्छा तिचा मध्यमवर्गीय नवरा पूर्ण करू शकेल का? चला बघूया पुढील प्रहसनातून, जे प्रहसन घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी कलाकार. गाडी कोण रिव्हर्स घेते बघ रे जरा. ओ बाबा, आई 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 ओ बाबा, तुम्ही पेपर काय वाचते? एवढे रिलॅक्सात बघा ना आईला काय होतं. तुम्ही पेपर काय वाचता तिकडे? काही झालेलं नाही रे. 2 दिवस टाना टाना उड्या मारत होती. काही नाही ग, अंग गरम आहे, एवढं काही नाही. हळू आई आई हळू. बाबा, पप्पू, हा आई मी इथेच आहे. नाही 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 आई काय नाही होत. आई आई, तू शांत हो. यमाचा रेडा दिसायला लागला रे. आई 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 एवढं काही नाहीये ग. हो बाबा. बाबा, काय मस्करी सुचते तुम्हाला ह्या वेळेला? चेष्टा करता आईची. तिला बरं नाही, आई आरामात, बरं नाही वाटत आहे तिला? आई नाही का? काही नाही. तुमचंही वय झालं आता, तुम्ही जरा काळजी घेतली पाहिजे ना. ते शेजारच्या बिल्डिंग मधल्या पेंडसे काकू माहितीत ना आपल्या? नाही काय त्याही असंच ताप आहे म्हणून घरी राहिल्या, अय, अचानक गेल्या त्या. काय सांगतोस काय? तुम्ही हल्ली ते व्हिडिओ नाही बघत का बाबा तुम्ही मोबाईलवर? नाही, मी हल्ली ते नाही व्हिडिओ बघत. काय बोलताय बाबा? ते व्हिडिओ नाही बघत, एवढंच म्हणतो. काय बोलता त्यांचं होय, होय. सावकाश तू जरा ते श्वास घे, दीर्घ श्वास घे. हा. दीर्घ श्वास आता नाही जमणार. आई चालले मी. अगं, माझे घटे का भरले आई 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 अगं, काही नाही. एवढंच आहे. आई ए, 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 ए. नाही, नाही. सावकाश, ए. एवढंच आयुष्य होत रे बाबा. असं नको बोलू. आई चालले पप्पू. आई मी गेल्यावर पप्पांची काळजी घे रे. अगं आई पप्पू, बोल आई बोल. सावकाश. आई आई हा, काही नाही झालंय तुला. हा. जाता जाता पप्पूच्या पप्पांना एक सांगायचं होतं. हाक मारतो जरा. ए, पप्पूचे पप्पा कोण आहे? बाबा, तुम्ही सपना बापरे, मी हा, बोल बोल बोल. हा. ऐका. हो ग, काही झालं पप्पूच्या नाही. पप्पा, होय, पप्पूचे पप्पा. जाता जाता तो मला एक गोष्ट सांगायची होती. होय, मध्ये मध्ये घाबरू नको, नीट बोल. मी पण वयस्कर आहे की नाही? आई बोल बोल बोल. हा. तुम्ही ना बोल. तुम्ही ना माझ्यावर कधी प्रेमच नाही केलं तो. हे म्हणजे मी प्रेमच नाही केलं. मग हा कसा झाला? याच्या आधी 4 झालेत, हा 5वा आहे. मग हा आता संपलं असं वाटेपर्यंत हा झाला. काही नाही. फक्त मुलं झाली म्हणजे प्रेम असतं असं नाही हो. वेळ दिलात का कधी मला तुम्ही? माझ्यासाठी कधी मोकळा वेळ ठेवला? हे मात्र मी मान्य करतो की मी वेळ नाही देऊ शकलो. हे बा काय आहे, त्यावेळी मी कारकून होतो ना. हा, हे काय नोकरी करत होतो बाबा. 5 मुलांचं शिक्षण करायचं होतं, पैसे लागणार होते. मग त्यावेळेला या विमानचनेत तुझ्याकडे लक्ष नाही द्यायला मिळालं. बाबा माफ कर बाबा. हा, मी माफी मागतो. आता काय करू सांग, तू फक्त सांग काय करू. अगदी ना की? मी सांगेन तसं करा. हो, करतो गा माझ्या भाई. या माझी शपथ. हो, घेतली. माझ्या डोक्यावर हात ठेवा. डोक्यावर हात ठेवला. हा, नक्की? हो, काय करू सांग आता. हवं तर माझी शेवटची इच्छा समजा. हे असं बोलते ना ती, मग हे होतं. ऐका. हा, बोल. आई 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 हे असं करू नको. मी गेल्यावर माझ्यासाठी ताजमहल बांधाल? ताजमहल तो शहाजहाननी मुमताजसाठी बांधलेला, तो आग्र्याला आहे, तो पांढरा तो. हे बघ वने, तू जरा तुझे शेवटची इच्छा त्याचा पुनर्विचार करशील का थोडा? हे तू असं नाही जमणार अगं. मला ताजमहलच पाहिजे. नाही आई 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 अगं, हे बाबा, बांधा ना ताजमहल. फालतू गोष्टीसाठी आईला त्रास देता. बांधून टाकायला पटकन. काय होतंय मग एवढं? अरे उशिरा झालेला बिंडो का? अक्कल आहे का तुला? काय बोलतोयस ते? अरे तो ताजमहल आहेत. ऐक ए बाळा, ए वने, आपण एक छोटीशी रूम घेऊ. त्याला बाहेर मी नाव लिहितो, वनिता महल. मग तर झालं, ताजमहल सारखा वनिता महल तर होऊन जाईल ना. लोक चेष्टा
करायला मोकळे. तुमचं माझ्यावर कधी प्रेमच नव्हतं. आई. नाहीच केलं अगं, तुम्ही. आई 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 नको हळू, करू. हळू, हळू. बाबा तापात गडबडते ना ती, तुम्ही हो म्हणा ना, काय फरक पडतो, हो बोला ना पटकन. अरे असं कसं हो म्हणणार मी तिला. तिला बरं वाटेल ना बाबा. हे बघ हे बघ हे बघ ताजमहल काही जमणार नाही. हे ऐकतेस का तू? हे बघ हे ताजमहलला खूप पैसे लागतात. हे मला नाही जमणार. बरोबर आहे ना? मी 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 तू बोल ना काहीतरी. मी बोलतो, मी आईला समजावतो, तुम्ही शांत बसा बाबा. आई 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 हे नको करू. घाबरायला होतं ना मला. वाटते आई. आई 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 शांत हो, तू शांत हो, शांत पडून राहा. मी 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 सांगतो. ऐक ऐक आई आई ऐक ना. आई ते ताजमहल बांधायला नाही जमणार ग बाबांना, शक्य नाही. बाबांकडे एकदा बघ ना. गरिबीची सुरुवात केसांपासून होते बाबांच्या. बघ ना तू. अगं नाही म्हणजे आहे ते सांगतोय आई. त्याला जमणार आहे का मला सांग. कनिष्ठ मध्यमवर्गीय माणूस आहे तो. कसं बांधेल मला सांग ताजमहल. आई तू खरंच सांग. आपल्या घरात तो टीव्हीचा सेटटॉप बॉक्स आहे ना, तो EMI वर घेतला या माणसानं. तू कसा बांधणार मला सांग. तू त्यांना जमणार आहे का? हे कशाला आता बोलतोस? सगळं तिला काढतोय. परिस्थिती जाणीव करून देतोय बाबा. आयुष्यभर या माणसाकडून काही अपेक्षा ठेवल्या नाही. आता जाता जाता तरी ही गोष्ट मागते ती द्या रे. मला जरा हिंमत दाखवा. ओ शहाजहान, नोकरीला नव्हता तरी बांधला ना ताजमहल. हा? या हा माणूस नोकरीला होता, पेन्शन आहे, पण दानत नाही या माणसाकडे. बायको पण प्रेम नाही रे. अरे प्रेम काय आहे? अरे तो शहाजहान होता. तो शहाजहान बादशाह होता तो. अरे मी कारकून आहे, कारकून. जरी माझी इच्छा असेल बघ, ठीक आहे बघ, तुझ्यासाठी बांधतो बरं का. बाबा, मी- जागा कुठून आणायची? माझ्याकडे आहे जागा. आहे तुझ्याकडे आहे? चिपळुणात कापरात माझी जागा आहे. आहे. किती आहे मला सांग. अर्धा गुंठा. अर्ध्या गुंठ्यात ताजमहाल बांधायचा. बाबा केवढा अफाट ताजमहाल दिसेल. अरे ते टुरिस्ट येतील ना, माना दुखतील वर बघून बघून. अर्धा गुंठा. आणि किती वाटेकरी आहेत माहेरचे तुझ्या? 22. 22. अर्ध्या गुंठ्यात 22 वाटेकरी. कळतंय का तुला? शक्य आहे का? नाही जमणार. ऐक माझं ऐक. ऐक तेवढीशी जागा आहे ना, त्यात आपण रांगोळी काढली ना ताजमहलची, तरी 2 मिनार दुसऱ्याच्या जागेत जातील. असं आहे ते. अरे बाबा बाबा हळू, आई, हळू, आई, हळू. सांग ना तिला. हे काय? माझ्या शेवटच्या इच्छेची मस्करी कर. नाही, नाही. या माणसाला आई, 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 आई. अगं मी समजावतोय ना तुला काय बाबा, मी नका ना. करू? तुम्ही शांत बसा इथे बाबा. ताजमहाल. शांत बसा. ताजमहाल कुठून बांधू? मी बोलतोय ना बाबा. आई 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 हे नको करू का? हे आहे असं नाही. हे नको करू का तू? आई 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 ऐक ना, ऐक ना आई. आपण ना बाबांना थोडं समजून घ्यायला हवं. ते बरोबर बोलतोय. आई मी पण त्याग केला ना. आई केला मी त्याग. तू काय त्याग केलास रे? तू काय त्याग केलास आयुष्यात? तुमचा मुलगा जो हाच खूप मोठा त्याग केलाय बाबा मी. 1 मिनिट. नाही नाही आई, मी जे आहे ते याच्यात काय त्याग आहे? याच्यात काय त्याग आहे बाबा? अहो बाबा, मला जेव्हा समजायला लागलं ना, तेव्हा तुम्ही आजोबा दिसत होतात. मी बाबा कधी बघितलं तर मी डायरेक्ट आजोबा बघितला. आई हा त्याग नाही माझा. कोण सांभाळू? बांधा ना. आई, आई. माझ्यासाठी शेवटची इच्छा म्हणून बांधा. काय हेच कमाल आहे यार. ऐक, जा. आई तुम्ही नाही म्हणणार मला माहिती. अम्मा. ए, हा, आई. पप्पू, आई, बोल. पप्पू, आमच्या गावी ना एक आई आई अगं आजारी असताना लाजतेस कशी घाल तू? आई आमच्या गावी एक शेखर घोडांबे नावाचा माणूस होता. लग्नासाठी माझ्या मागे लागला होता. मला म्हणाला, फक्त हो म्हण, मी तुझ्यासाठी किल्ला बांधेल. त्याने किल्ला बांधला, पण मी काय हो नाही म्हणाले. कुठला किल्ला बांधला? दिवाळीचा. अरे दिवाळीचा मातीचा किल्ला बांधला नाही. त्याचं काय कौतुक सांगते त्या गोडांबेचं? त्याच्या बायकोनी त्याचे आंबे काढून पिळून ना वाळत टाकलेत उन्हात. तो गेला 2 वर्ष झाली वर. गेले ते आता. थांबा. हे बघ, हे असले आवाज नाही काय म्हणा. चल ना आता हट्टीपणा नको. आई ऐक ना माझा. आई 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 ऐक माझा 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 ऐकतो. आई आई ते शहाजहान होते. शहाजहान त्यांनी ताजमहल बांधायला युरोप मधनं कामगार मागवले होते. युरोप मधनं इटली पर्शियामधून मागवले होते. मागवले होते कामगार. बाबा बघ आपले बाबा बघ नाक्यावरती प्लंबरला बोलायला जातात. प्लंबर 4 दिवसांनी येतो. आई प्लंबर पण भाव नाही देत का आपल्या बाबांना. अगं पाणीपुरीवाला आधी 20 रुपये मागतो, मग वाटी देतो हातात. बाबांना जमणार आहे का मला सांग तू? अरे मला नाही जमणार. चेहरा बघ त्यांचा. आईला समजवताना बापाच्या इज्जतीच्या
पाठीत गुद्दा कशाला मारतोस तू हे मला कळत नाही. मी काय केलं बाबा? काय केलं काय? त्यांची ए बाबा तुम्ही नका भांडू, मी जाते. आई. हे बघ मला समोर यमाचा रेडा दिसायला लागला. नाही, नाही. यमाचा रेडा दिसायला लागला. रेडा नाही ग तो, ते पोस्टर आहे, घोडा आहे तो, घोडा समोरचा. असू रेडा बिडा आई असू दे आई. हे बघ जरी रेडा आला नाही ते तर मी त्यासमोर उभा राहीन. मी सांगेन की माझ्या बाबांना आधी घेऊन जा तू. माझ्या बाबांना घेऊन जा, त्यांची इन्शुरन्सची पॉलिसी आहे. आईला नंतर घेऊन जा, आधी बाबांना घेऊन जा. मी सांगेन, ठणकावून सांगेन त्यांना मी. अरे ज्या स्पर्धेत मी भागच नाही घेतला त्यातला विनर काय बनवतोस मला तू? काय बोलताय तुम्ही? राग आहे का? आता स्वतः एक गोष्ट मागितली, बांधताना शेवटची इच्छा. अगं तुझ्यासाठी कशाला बांधायचा मी ताजमहल? कोण आहेस तू? मुमताज आहेस? त्या शहाजहानने मुमताज साठी बांधला होता. मुमताज अफगाणी सौंदर्य. हे काय आहे? सौंदर्याचा विश्वासघात आहे तो, विश्वासघात. कसं बोलताय? बांधायचा मग काय? अगं कसं बोलतात ते? आई थांब आई. बरोबर बोलतोय. काय ते सत्य तुला कळलं पाहिजे. उद्या वर गेली तर ऍटिट्यूड मध्ये जाईल मी सुंदरी म्हणून. इतर रंबा मेरे काय आहेत ना त्यांच्या समोर ऍटिट्यूड दाखवेल मी कशी सुंदर म्हणून. त्याच्यापेक्षा आवरलं पाहिजे तिला. ना बाबा काय बोल- आई हे काय हे आई हळू. बांधताना हो, बांधताना. एकदा तरी बांधताना. नाही जमणार. काय नाही जमणार? नाही जमणार यार. प्रयत्न करू ना बाबा. अरे, कोण प्रयत्न केला तरी नाही जमणार. दुसरं काही सांग, दुसरं काही सांग. हे नाही जमणार. नक्की होय, नक्की नक्की? हो, नक्की. बघा हो मला हे ताजमहल शपथ घ्या. अगं, हो काय सारखं हे नको. हा अगं हो हा मग माझी एक हा, इच्छा बोल. पूर्ण करा. आई बोल. माझ्या भावाने 4 वर्षांपूर्वी गावी घर बांधायला तुमच्याकडून 5 लाख घेतले होते. हो घेतले होते. ते माफ करून टाका. बुडाले समजा. त्यांच्याकडून आता परत नाही मागायचे. कराल पूर्ण? बाबा परत कधीच नाही मागायचे. कराल पूर्ण? हो बोला ना बाबा. हो होय, 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 हो होय, होय. मला फोन करायला काय करताय? 5 लाख महत्वाचे तुम्हाला? अरे पण 5 लाख अहो रुपये 5 आई महत्वाची की नाही? फोन लावा ना मामाला फोन. बाबा आई लावतात फोन काय लावतात. deal आहे? ह्याचा काही संबंधच नाही. बाबा लावा फोन लवकर. आई लावतात, बोलतात बाबा, बोलतात मामाशी. फोन करा, फोन करा. हा म्हणा करतोय. येडा नाना. हॅलो हा नाना मी बोलतोय. हा ते 5 लाख रुपये घेतले होते घरासाठी. हा हा ते देऊ नको. हा अरे नको देऊ. देतो देतो काय नको देऊ. हा हा झालं चल. बोलले आई. बाबा बोलले मामाशी. हा. आई, आई, आई. बरं वाटतंय पप्पू. बरं वाटतंय? बरं वाटतं. चल जाऊया घरी. आरामात आई. डॉक्टरांना सांग बरं वाटायला. हो वकला पण गेला डॉक्टर. मी कळवतो डॉक्टर. बरं वाटायला लागलं. डिस्चार्ज घेऊन टाका. मी करतो ते. आणि आता जाताना कॅन्टीन मध्ये 2 वडापाव पाहिजे मला. चालेल चालेल. अरे काय बिलंदर म्हातारी आहे. म्हणजे फक्त ही ऍडमिट का झाली? 3 दिवसापासून इकडे पोटात काही नाही, पोटात काही नाही, चक्कर येते म्हणून ऍडमिट झाली. ती फक्त स्वतःच्या भावाचे 5 लाख रुपये माफ करून घेण्यासाठी झाली. अक्कल आहे का तुला? माझ्यासाठी कधी बांधलात का ताजमहल? तुझी लायकी आहे का? आई, हॉस्पिटलमध्ये काम आहे. ताजमहल ऐका, थांबा. मुंग्यांचं वारुळ बांधायची लायकी आहे का तुझ्यासाठी? माझ्यासाठी बांधला. अरे सांगा, माझ्यासाठी नका, नाही. वा 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 सॉलिड परफॉर्मन्स. समस्त महिला वर्गाला तुम्ही एक सॉलिड आयडिया दिली आहे जी आम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी वापरू नंतर. मजा आली. मग हा सरसे काय म्हणतात प्रसादा? फुटली ना आयडिया, आता कशी वापरता येईल? म्हणजे फुटली ना. विषय उत्तम पद्धतीने हाताळला, उत्तम पद्धतीने मांडला. म्हणजे वेळोवेळी त्यातला ह्युमर पण बाहेर येत होता, त्यातलं कारुण्य पण बाहेर येत होतं आणि कुठेही अशी शंका शेवटपर्यंत आली नाही की ही बाई एवढी डॅम्बीज असेल. याच्यात तुझं विशेष कौतुक होतं. मजा आली. वंडरफुल. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. वने अप्रतिम कॅरेक्टर पकडलं होतंस. फार मजा आली त्या बेरिंगची, फारच मजा आली. सॅमी मस्त. मला खूपच आवडलं तुझं कॅरेक्टर. तुमच्या दोघांच्या पर्सनॅलिटीज अशा होत्या की जुन्या काळात यांच्या आयुष्यात एकदा डोकावून बघायला पाहिजे असं नक्की वाटलं. बने मस्त. छोटासा सपोर्टिंग रोल होता पण तो चोखपणे निभावलास. मजा आली. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू.